मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये नंदिनी दारूच्या नशेत जीवाला म्हणते, मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. खूप झाली भांडणं. नंदिनी तिची सगळी स्वप्न जीवाला सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनीला जाग येते. स्वतःला घराबाहेर बघून नंदिनीला मोठा धक्का बसतो. दारूमुळे तिचं डोकं जड होत असतं. जीवा नंदिनीसाठी काढा घेऊन येतो. नंदिनीला काहीच कळत नाही. जीवा नंदिनीला रात्रीबद्दल सांगतो, पण तिला काहीही आठवत नाही. दुसरीकडे जीवाच्या व्रताचे 21 दिवस पूर्ण झालेले असतात आणि जीवा आता पुन्हा नंदिनीला घरी घेऊन येणार म्हणून मानिनी बासुंदीचा बेत करते. पुढे जीवा नंदिनीला रात्री सगळे घडलेलं सांगतो. तेवढ्यात शारदा आणि धनंजय तिथे येतात. धनंजयला सगळं ऐकून धक्का बसतो. धनंजय जीवाला ढकलून देतात. नंदिनीच्या तोंडातून दारूचा वास येतो. शारदा धनंजयला समजवायला जाते, पण ते काहीच ऐकत नाहीत. धनंजय आणि जीवामध्ये बाचाबाची होते. धनंजय जीवाला कानशिलात मारतो. जीवा धनंजयला म्हणतो, तुम्हाला हवं तितकं मारा, पण आज 21 दिवस पूर्ण झालेत. मी माझं व्रत पूर्ण केलंय. तुमच्या लाथा सुद्धा खाईन. आज माझं प्रेम जिंकलंय आणि तुमचा आडमुठेपणा हरलाय. काल रात्री नंदिनीने दारूच्या नशेत कबूल केलंय. तिने प्रेम व्यक्त केलंय. मान्य आहे मला, मी 16 डिसेंबरला तिला खूप दुखवलं, पण तिनेच सांगितलंय तिला हा दुरावा नको आहे. जीवा आटापिटा करून सांगतो, नंदिनीला दारू मी पाजली नाही. जीवा नंदिनीला सगळं सांगायला जातो, पण नंदिनीला काहीच आठवत नाही. नंदिनीच्या मूर्खपणामुळे जीवाला त्रास होतो. जीवा नंदिनीला त्याने केलेले सगळे प्रयत्न सांगतो, पण नंदिनी काही केले ऐकत नाही. जीवा नंदिनीला म्हणतो, आज 21 दिवस पूर्ण झाले. मी हरलो. आज एक गोष्ट सिद्ध केलीस तू. या शहाण्यांच्या जगात वेड्या प्रेमाला जागा नाही. जीवा त्याची बॅग भरायला घेतो. आता उद्याच्या भागात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.